खरं म्हणजे ते रोज खोटं बोलत होते, पण आपण देखील थोडंसं त्या ठिकाणी गाफील राहिलो, की हे तर नेहमीच खोटं बोलतात, यांच्यावर विश्वास कोण ठेवेल? पण दुर्दैवाने रोज खोटं बोलल्यानंतर लोकांच्या मनावर काही परिणाम होतो, हे आपल्या लक्षात आलं. आणि मी जसं सांगितलं, की आपली लढाई ही तिकडच्या 3 पक्षांशी नव्हती. आपली खरी लढाई चौथ्या पक्षाशी होती. तो चौथा पक्ष होता फेक नरेटिव्ह. रोज खोटं बोल, पण रेटून बोल. आणि त्या खोटं बोल, पण रेटून बोल, अशा ज्या काही त्यांच्या पद्धती होत्या, त्याच्यामुळे निश्चितपणे काही ना काही परिणाम हा मतदारावर झाला आणि त्याचाच फटका आपल्याला पडला. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, सत्य जे असतं ते चिरकाळ जिवंत राहतं. असत्य जे असतं